नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. डॉक्टर दिनाच्या दिवशी धक्कादायक घटना. नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात पोटातल्या बाळासह महिलेचा मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशभरात आज डॉक्टर्स डे साजरा केला जात आहे, पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात ही घटना घडली. सोनम करण डोंगरे वय 19 असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला गरोदर होती. पोटात पाणी कमी असल्यामुळे ऐरोलीतील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी तिला कोणतं तरी इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर महिलेची प्रकृती खालावली. 3 तास ही महिला रुग्णालयात बेशुद्ध होती. त्यानंतर वाशी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. याच रुग्णालयामध्ये आणखीन एका महिलेला दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा उपचार करण्यात आला. यामध्ये ही महिलाही आता गंभीर अवस्थेत आहे. इंजेक्शन दिल्यानंतर रिॲक्शन झालं आहे. त्या महिलेला आता वाशी रुग्णालयात दाखल केलं आहे. याबद्दल डॉक्टरांना विचारणा केली, पण उडवाउडवीची उत्तरं मिळाली. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी केली आहे.